नानो मोबाईल इचलकरंजी। मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त 399 रुपयेमध्ये। कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा। परफेक्ट फिनिश, क्वालिटी वर्क, फास्ट सर्व्हिस, कमी खर्चात उत्तम काम। पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँड जवळ इचलकरंजी। शहापूर पोलिसांची मोठी धडक कारवाई। अनेक घरफोडी गुन्ह्यांचा उलगडा, 53 लाखांचा मुद्देमाल हस्तगत। शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड आणि सांगली ग्रामीण परिसरातील विविध घरफोडी गुन्ह्यामध्ये चोरीस गेलेले सोने, दुचाकी व मोबाईल असा तब्बल 53 लाखाहून अधिक किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी शोधून काढत मोठी कामगिरी केली आहे। या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून गुन्ह्यांनी ग्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। दिनांक 1 डिसेंबर 2025 रोजी तारदाळ येथील ज्ञानेश्वर नगरमध्ये फिर्यादी हरी मारुती चोपडे यांच्या घराचे लॉक उचकवून सोन्याचे दागिने चोरल्याची घटना घडली होती। या गुन्ह्याचा तपास गतिमान करताना शहापूर पोलिसांना गुप्त बातमीदारांकडून महत्त्वाची बातमी मिळाली। सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला। माननीय पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक श्री अण्णासाहेब जाधव तसेच उपविभागीय अधिकारी श्री विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूर पोलिसांनी विशेष पथक तयार केले। पेट्रोलिंग दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार यड्राव परिसरात सापळा रचून 2 इसमांना ताब्यात घेण्यात आले। अंगझडतीत मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने, एक मोटरसायकल आणि मोबाईल हँडसेट मिळून आले। अटक आरोपींची नावे प्रल्हाद विठ्ठल कवठेकर राहणार तारदाळ आणि उदय श्रीकांत माने राहणार यड्राव अशी असून चौकशीत त्यांनी शहापूर, हातकणंगले, कुरुंदवाड व सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यांच्या ताब्यातून 43 तोळे 700 मिली वजनाचे सोन्याचे दागिने, दुचाकी व मोबाईल असा एकूण 53,74,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या संपूर्ण कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, PSI श्रीकृष्ण दरेकर व गुन्हे शोध पथकातील अंमलदारांनी मोलाची भूमिका बजावली। पुढील तपास शहापूर पोलीस करीत आहेत। MS 51 न्यूज करिता मुबारक शेख।